एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शिवकालीन गडकोटांचं संवर्धन व स्वच्छता यासाठी आपला मावळा संघटनेच्या वतीनं प्रतापगडावर 6वी दुर्ग संवर्धन मोहीम राबवण्यात आली। या उपक्रमात मोठ्या संख्येनं मावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील झाडाझुडपा व कचरा हटवण्यात आला। तसेच पर्यटक व भाविकांना स्वच्छतेचा संदेश मिळावा यासाठी संघटनेच्या वतीनं किल्ल्यांच्या ठिकठिकाणी कचरा पेट्या व नामफलक लावण्यात आले। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली। आपला मावळा संघटनेचे अध्यक्ष निलेश लंके म्हणाले, शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करण्यापेक्षा त्यांनी जो गडकिल्ल्यांचा ठेवा ठेवलाय त्यांचं जतन व संवर्धन होणं अधिक महत्वाचं आहे। गडकोट हा आपला इतिहास, आपलं प्रेरणास्थान आहे। त्यांचं जतन करणं आपल्या सर्वांचंच नैतिक जबाबदारी आहे। संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध गडांवर संवर्धन उपक्रम राबवण्यात आलेत। पुढील काळात ही मोहीम सातत्यानं सुरू राहणार असल्याचं लंके यांनी सांगितलंय। प्रत्येक मोहिमेमध्ये दिवसेंदिवस जास्त मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पावसामध्ये सुद्धा शिवभक्तांमध्ये, शिवप्रेमींमध्ये जी ऊर्जा असते ती खऱ्या अर्थाने या गडावर आल्यानंतर एक मावळा प्रत्येकात संचारल्यासारखा पाहायला मिळत आहे। पाऊस असो, कुठला पण वातावरणाला फाईट आउट करून या ठिकाणी मावळे येतात, स्वच्छता करतात, वृक्षारोपण करतात, वेगवेगळे फलक या ठिकाणी सूचना फलक लावले जातात। त्यामुळं एक वेगळी प्रेरणा या ठिकाणी मिळते गडावर आल्यानंतर। प्रतिसाद जो आहे तो चांगला मिळतो। तुम्ही येता नेमकं तुम्ही शिवाजी महाराजांचा काळ अनुभवल्यासारखा जाणवतो। निश्चित गडावर आल्यानंतर एक छत्रपती शिवरायांचा काळाची आठवणींना उजाळा या ठिकाणी मिळत असतो। त्यामुळे प्रत्येक गडावर आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळा विचार आणि एक शिवविचार आम्ही घेऊन या ठिकाणाहून जात असतो। का तुम्हाला असं वाटतं की हे सगळं करायला हवं? शेवट आज छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण राजकारण, समाजकार्य किंवा शुभ कार्य करत असतो आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या विचाराचा कुठेतरी विसर पडल्यासारखं वाटत आहे। आज छत्रपती शिवरायांच्या गड किल्ले हे अभेद्य राहिले पाहिजे यामागं मुख्य हेतू, आणि जर ते गड किल्ले अभेद्य राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार आणि प्रेरणा अखंडितपणे प्रत्येकाच्या मनामनात राहतील, यामागं हेतू आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।